रवी काय घेतली? इडली, सँडविच, अंडा. आज 22 सप्टेंबर. तर आज बाईक रायडिंगचा पहिला दिवस आहे. सकाळी आम्ही सर्व आवरून व्यवस्थित आराम झाला आमचा, रूम चांगला असल्यामुळे. सर्व आवरून आता ब्रेकफास्टला आलेले. तर ब्रेकफास्टला काय काय आहे ते आपण पाहूया. ब्रेकफास्ट फुल ब्रेकफास्ट आहे आणि चांगला ब्रेकफास्ट आहे. पोहा, इडली, बॉईल एग, हेल्दी फूड आहे. चना, सांबर, सोबत स्वीटमध्ये दलिया पण आहे. कसं काय नाश्त्याचं नियोजन? एक नंबर नाश्ता. मस्त आहे. योगेश टेस्ट केली असेल तू? फुल मास्का आणि हेल्दी. बरं, हे पण आहे म्हणायचं, सँडविच पण आहे आणि सर्व झाल्यावर कॉफी पण मिळेल. तर आता आपली आजची ॲडव्हेंचर जर्नी जी आहे ती स्टार्ट करतो आपण. आजचा प्रवास आहे चंदीगड टू सिमला. तर आपल्यासोबत हे रायडर्स आहेत. रवीसाठी सगळ्यांची नावं तर आपल्याला माहितीच आहे. सगळ्यांना फिरू. एन्जॉय स्पीती व्हॅली. स्पीती व्हॅली. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. गणपती बाप्पाचं नाव घेऊन हॉटेल SC रेसिडेन्सी चंदीगडला आम्ही बाय बाय करून आमच्या पहिल्या दिवसाच्या प्रवासाला म्हणजेच नारकांडाच्या दिशेने आम्ही प्रवास सुरुवात केली. एकदम आले तिथं एक एक निघायचं होतं. तर आपण असेच थोडं टायमाने अपडेट देणार आहोत. आता जस्ट आपण हॉटेल सोडतोय. SC रेसिडेन्सी या ठिकाणी आपण स्टेला होतो. चला भेटूया लवकरच पुढच्या पॉईंटला. पंपिंग, फ्युएल पंपिंग. सगळ्या गाड्यांचे टँक फुल केलेले आहेत. तरी नेहमीप्रमाणे एक आमचा माणूस राहिलेलाच आहे. तो येताना पण उशिरा आलाय, आमच्यासोबत आलेला नाही. आणि हॉटेलवरून निघताना सुद्धा त्यांनी तेच केलेले, उशिराच आलेलं आहे. अजून आताची वेट करतो आम्ही. प्रवीण खांदवे कुठे? प्रवीण खांदवे आला 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 तवा 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 सुकलेला परत गाडी घेऊन लो गाडी तू. नाही. चंदीगड ते सिमला ही अंतर 120 किलोमीटर असून हा नॅशनल हायवे क्रमांक 5 आहे. हा चौपदरी रस्ता असून खूप छान असा रस्ता बनवला गेलेला आहे. आता आपण पाहत आहोत ते आपले गाईड म्हणजेच मार्शल मुनीत थापा आहेत. यांनी वर्ल्ड्स डेडलिएस्ट रोड नंबर 5 म्हणजे सच पास येथे झालेल्या रेसिंगमध्ये फर्स्ट क्रमांक पटकावलेला आहे. तसेच अशा प्रकारे त्यांनी रेसिंगमध्ये बरेच प्राइज मिळवलेले आहेत. साधारणतः हॉटेलपासून निघाल्यानंतर 1 तास झालेला आहे. 1 तासाच्या रायडिंग नंतर आपण या ठिकाणी थोडं रिफ्रेशमेंटसाठी थांबलेलो आहे. तर सचिन किती किलोमीटर आले पण माहिती का? किती आले? 27. मग साधारणतः आपण 1 तासात 27 किलोमीटर आलेले. तुम्हाला वाटेल फास्ट रायडिंग चाललेली आहे, शूटिंग मध्ये पाहिलं असेल. परंतु तुम्हीच अंदाज घ्या, ताशी 27 किलोमीटर म्हणजे 30च्या स्पीड आम्ही चाललेलो आहे. कुणी काय फास्ट चालवत नाही जास्त गाडी. खूप एन्जॉय घेत आहे आम्ही बाईकचा. आपली टॅगलाईन सांगा ना काय? सगळ्यांना मध्ये आपली फिरावं मस्त मजा. आम्ही बायकर्स रायडर्सने चंदीगड ते सिमला या 4 लेन नॅशनल हायवेवर बाईक रायडिंगचा खूप एन्जॉय केला. हायवे 4 लेन असल्यामुळे शिवाय ट्रॅफिक नसल्यामुळे बाईक रायडिंग करायला खूप इझी गेले. हसत खेळत थांबत रायडिंगचा आनंद घेत कधी सिमल्याला पोचलो कळलं देखील नाही. आपले मार्शल आपल्या पुढे बाईक रायडिंग करत असल्यामुळे आपल्याला कुठेही मॅपची गरज भासली नाही. आता आपण जस्ट सिमला बायपास करून आलेलो आहे. थोडक्यात सिमला सिटीज क्रॉस करून आलेलो आहे. या ठिकाणी हा रस्ता दाखवतो. आपलं जे डेस्टिनेशन आहे इथे लेफ्टला खाली नारकांडा म्हणून आहे. आपण तिकडे जाणार आता. आणि आजचा स्टे आपला नारकांडाला आहे. म्हणजे चंदीगड टू नारकांडा हा पहिला फर्स्ट राईड एक्सपिरियन्स आहे. लंचचा टाईम झाला अशी मार्शल आठवण करून दिल्यावर मार्शलने असे सांगितले की थोड्याच अंतरावर म्हणजे 4 किलोमीटरवर आपण लंचला चांगल्या हॉटेलवर थांबणार आहोत. साधारण 120 किलोमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर आता लंचला थांबलेले आपण. तर
शेर ए पंजाब या ठिकाणी आपण लंच करणार आहे. तो हॉटेल पाहूया आपण. पॅकेजमध्ये लंच नाही दिलेला, तर या ठिकाणी आपण लंच करणार आहोत. हॉटेलचं बाहेरचं लोकेशन एकदम मस्त आहे. लंच करून झाल्यानंतर रायडर्सने फोटो रील्सचा आनंद घेतला. त्यानंतर आपण आपल्या पुढील नारकंडा येथील साईट सीन पाहण्यासाठी निघालेलो. Hello guys, this is Hatu Peak. We are in elevation of 11,000 feet. That's it. आता आपण हाटू या ठिकाणी आहोत. तर या ठिकाणी पांडवांनी काली मातेचं मंदिर बांधलेलं आहे. ज्यावेळेस पांडवांना अज्ञातवास दिला होता त्यावेळेस त्यांचं या ठिकाणी वास्तव्य केलेलं होतं त्यांनी, असं आपल्याला आपल्या जे पुजारी आहेत त्या पुजारी यांच्याकडून समजलं. ते सोबतच आपल्याला पुण्यातील डॉक्टर केळकर आणि त्यांच्यासोबत असले त्यांचा मित्रपरिवार भेटलेला आहे. आपण डॉक्टरांशी एक थोडक्यात संवाद साधूया. डॉक्टर श्रीकांत केळकर, निषेध केळकर, आमचा रोटरीचा ग्रुप आहे. आणि सगळ्या एकत्र आहोत. आम्ही 2-3 ठिकाणच्या केलेल्या आहेत. त्यावेळेस असं सगळं तिकडे आहोत आणि खूप आम्हाला इथे बरं वाटलं. धन्यवाद डॉक्टर. रविकांत रोसरे हे रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आणि त्यांचे मिसेस. ठीक आहे ठीक आहे. डॉक्टर, आमच्या जे चॅनेल आहे आमच्या चॅनलचं एक ब्रीद वाक्य आहे, म्हणजे थोडक्यात स्लोगन आहे, हिंडावं फिरावं मस्त मजेत जगावं. तुमच्याकडे पाहून तुम्हाला नक्कीच असं वाटतं की ऍक्च्युअली तुम्ही सुद्धा हिंडताय फिरताय मस्त मजेत जगताय. सगळे 75च्या वरती. येस येस. हा एक तर आपण आपल्या जे स्लोगन आहे किंवा ट्रॅव्हलरचं जे स्लोगन आहे ते एकदा बोलून घेऊ. द ट्रॅव्हलर हिंडावं फिरावं मस्त मजेत जगावं. थँक्यू. आपले आजचे नारकंड्यातील फर्स्ट टुरिस्ट प्लेस कालीमातेचं मंदिर पाहत आहोत. नेक्स्ट आहे 360 डिग्री व्ह्यूज. आजच्या दिवसातले हा सेकंड पॉइंट आहेत. हाटू पीक हा समुद्र सपाटीपासून 11,152 फुटावर आहे. तर सर्व दुःखाने भरलेले सर्व या ठिकाणी. तुम्हाला काय सांगता येईल हाटू पीक विषयी निलेश? मला तर वाटतं इथे ऑक्सिजन लेवल आहे ना कमी, बऱ्यापैकी कमी आहे. जाणवते मला ऑक्सिजन लेवल कमी. आपलं फ्रेश वाटते आम्हाला. वयाचा फरक पडला असेल मग. नाही फ्रेश आहे फ्रेश. हाटू पीक हा 360 व्ह्यू आहे. इथं या ठिकाणी काली मातेचं प्राचीन असं मंदिर आहे. या मंदिराचा आता जीर्णोद्धार सुरू आहे. जीर्णोद्धारामध्ये सुंदर अशी लाकडी नक्षी, हिमाचल प्रदेशची स्पेशल अशी लाकडी नक्षी या ठिकाणी पाहावयास मिळते. असे सुंदर असं पिकनिक स्पॉट या ठिकाणी डेव्हलप करण्याचं काम गव्हर्नमेंटकडनं सुरू आहे. हा पॉईंट आल्याच्या नंतर हा सिमला व परिसरातील सर्वोच्च पॉईंट असा आहे. या ठिकाणावरून आजूबाजूला आपण जर बघितलं तर एक धुक्याची सर्वत्र चादर पसरलेली आहे की काय आपल्याला असं तिकडे भास होतो. आणि हा 360 डिग्री ऍक्च्युअली, परंतु सगळीकडे दुःख पसरल्यामुळं काही दिसत नाही. फक्त तुम्हाला ही लोक दिसतील, बाकी काय दिसणार नाही. सगळे फ्रेश चेहरे आणि सगळे फ्रेश आहेत. भेटूया थर्ड पॉइंटला. वास हुआ पांडवों को जब पांडव यहाँ आए, पहले काली माता की स्थापना की, पूजा अर्चना करते थे. इतिहास में ही हकीकत ऐसा नहीं है कि लोगों को फ्रॉड करना है, नहीं. जो ये पत्थर है इसको अब भीमशिलाई बोलते हैं. चूल्हे शायद कहाँ उन्होंने रखे, उनको ही मालूम है, अंतर्यामी थे. तो जो ये 3 पत्थर, ये 3 पल्ली साइड है, ऊंचाई में है पल्ली साइड ना. अच्छा. तो यहाँ से फिर जो ये पेड़ है इसको बोलते हैं खरशु. खरशु के पौधे. अच्छा जी. आगे बोलते हैं जोवाग नाम जगह है, बड़ी सुंदर जगह है. वो खरशु क्या है? ये पेड़ है. मतलब किसका? ये लकड़ी के काम, जलाने के काम आता है. ठीक है ना जी. तो यहाँ से जो जोवाग बोलते परे, बड़ी सुंदर जगह है. अच्छा. वहाँ से ये पेड़ उखाड़ के जो है भीम ने पंजौर फेंके थे. यहाँ से उठा के वहां तक फेंके थे वो. हाँ जी. वो जितना यहाँ से पौधा फेंका है उतनी जगह यहाँ खाली है.
तब वहाँ का नाम जोबाग रखा गया। अच्छा ऐसे ही हिस्ट्री का पता है, बुजुर्ग रहते थे जो यहाँ, खासियत काय आहे जो जिन्होंने पहले बुजुर्ग ही काम है, तो हमारे को भी क्या। आपका शुभ नाम क्या है? मेरे नाम तावेराम है तावेराम। जी। ओके जी, आप में नाम में राम बसा है। जय श्री राम, जय श्री राम। जय श्री राम। काली माता मंदिर, 360 डिग्री व्ह्यू आणि भीमशिला पाहून झाल्यावर आपण आपल्या हॉटेलवर आलेलो आहोत। और करण कैसे हो? बस बढ़िया। हाँ, कस काय डिनर? एक नंबर डिनर झालेला आहे, संपलेलं आहे आता चिकन बिकन खाऊन. झालं का तुमचं? व्हेज जेवण भारी आहे. चांगलं आहे ना? पनीर पण भारी आहे, चिकन पण भारी आहे, एक नंबर जेवण. हॉटेलच भारी आहे. विक्रमचं वागलं का? चालेल ना थोडं थोडं. मी व्हेज नॉन व्हेज मिक्स करून खातो. बरं बरं चालते, काय नाही होत. दोन्ही टेस्ट करायला पाहिजे माणसाला. हा आम्ही फक्त व्हेज खाऊ शकतो. बघा नाही खाऊ शकतो. त्यांच्या ह्याच्यात काय टाकशील नाही तर. हा व्हेजची टेस्ट झाली, आम्ही दोन्ही माळकरी taste सांगतोय. हा माळकरींना ताप नका देऊ. हा मार्केटांचं काही नाही, आम्ही दोन्ही टेस्ट करून आमची क्वालिटी सांगतो त्यांना. प्रवीण तर बोट चाडू चाडू चालले म्हणलं नक्कीच जेवण चांगले. हा पनीर म्हणजे शिमला किलो. उद्याची आपली राईड नारकांडा ते चितकुल अशी असणार आहे. चितकुल हे इंडियाज लास्ट विलेज असून भेटूया आपण लवकरच चितकुलला.